समस्या नाही, दादाला सोडवल्या समस्या. दादा सोडवले ते केलेत, सभामंडप दिलेत, पाण्याचा प्रश्न सोडवलेत, नाही बरेचसे काम झाले. बीजेपी बीजेपी होय, सगळं काम चांगलं आहे त्यांचं. वातावरण चांगलं आहे पूर्ण, आणि माणूस गरिबीतनं वर आलेला माणूस आहे. होय, काय सध्या आता भाजप म्हणल्यावर वर सत्ता गल्ली, दिल्ली टू गल्लीपर्यंत, गल्ली टू दिल्लीपर्यंत सगळं भाजपच म्हणल्यावर आता भाजप राहणार. होय हा. कार्य आमदार मग आमदार मुळे होय बीजेपी जास्त. असं म्हणलं माझ्या नेतृत्वाखाली आमदार साहेबांचं काम चांगलं आहे. आमदारांनी भरपूर निधी तालुक्यात दिले, प्रत्येक गावात दिले. आमदार साहेबांकडे बघून हे सगळं व्यवस्थित चालू आहे. आता संदेश राज भाजप आहे, होय पंतप्रधानावर भाजप आहे. काम चांगलं आहे, दादांच्या माध्यमातून काम चांगलं आहे. होय चर्चा काय करायचं नाही, आमचं माणसं आहे ते मी निवडून आणणारच. आलंय समजा आता आलंय 101% अजून मी सांगतो, पुढचं काय विचार नाही. ते कोट्यावधी निधीचं आम्हाला काय पडलंय, आमच्यासाठी त्यांनी केलेलं आहे. कोणी केलंय हा, बीजेपी बीजेपी हा, बीजेपी काय केलं नाही, कोणासाठी काय केलं नाही सांगा ना. काय तुम्ही केलंय? सांगा तुमच्यासाठी काय केलं का नाही, काय काय केलंय? तुमच्यासाठी काय काय केलं त्यांनी. नमस्कार, मी रोहिदास, AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या आपण पाहतो जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगलेला आहे या ठिकाणी. तर त्या अनुषंगाने आपण विविध गावामध्ये जाऊन, विविध गटामध्ये जाऊन या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करतोय, उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधतोय, काय एकंदरीत चित्र आहे. तर त्या अनुषंगाने सध्या आपण फुलजंती गटामध्ये होतो, फुलजंती गावात. तर या ठिकाणी येथील ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी, स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण आलतो. तर एकंदरीत काय चित्र आहे या ठिकाणी, या गटामध्ये कुणाची हवा आहे, काय चर्चा आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी काय समस्या आहेत, नागरिकांची काय भावना आहेत, ते देखील जाणून घेणार आहोत. आणि सध्या आपण या ठिकाणी पाहतोय की या हुलजंती गटातून भाजपकडून उमेदवार आहेत ते संगीता दुधाळ या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. तर अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून या ठिकाणी जयश्री माने या निवडणूक रिंगणात आहेत. अशा पद्धतीने ही दुरंगी लढत आहे एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर. मात्र जनता कुणाला पसंती देते ते आपण जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी काय मतदार आहेत त्यांचे संवाद साधूया. गावात हाय चांगलं आहे, मध्ये जिल्हा परिषद निवडणुका लागल्या, काय म्हणताय? वातावरण चांगलं आहे की. वातावरण चांगलं आहे. काय कशात चांगला आहे? दुधाळ शेठ दुधाळ शेठ का हो? दुधाळ शेठ समाजकार्य केले हो. समाजकार्य केले का? हा, कोणाकडून उभारले ते? हा? कोणाकडून उभारलेत? समाधान होताडे समाधान बीजेपी. बीजेपी. हा, काय ह्या गटामध्ये तुमच्या हुलजंती गावात काय चांगलं वातावरण आहे, वातावरण चांगलं आहे? उत्स्फूर्त वातावरण आहे. बरं. तुमच्या गावात काय समस्या आहेत का? समस्या नाही, दादाला सोडवल्या समस्या. दादा सोडवलेत का? होय. सोडवले की. काय 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 रस्ते केलेत, सभामंडप दिलेत, पाण्याचा प्रश्न सोडवलेत, नाही बरेचसे काम झाले. झालेलं आहे? दुधाळ शेठ. हा, दुधाळ शेठ विरोधक पण आहेत किंवा तिकडं काय माहित नाही आपल्याला ते. माहित नाहीत का? माहित नाही. दादा नमस्ते. नमस्कार, बोला की. इथं ऊन पण तापत आहे, तसं राजकीय वातावरण पण तापायला आलंय, भरपूर आहे का नाही? भरपूर ताप. जिल्हा परिषद निवडणूक लागले, काय सांगाल, काय हुलजंती गावात चर्चा? बीजेपी बीजेपी. होय, बीजेपीच म्हणलं कसं, सगळेजण बीजेपी का? कामं चांगले आहेत ना त्यांची. कामं चांगले आहेत होय, होय. कामं चांगले आहे. कोण आहे आणि उमेदवार? आता उमेदवार पण चांगला आहे. उमेदवार चांगला आहे. होय, कसं काय? ते, समाजकार्य करणारा माणूस आहे ना. समाजकार्य होय. काय समाजकार्य केले आपण? बसा की. काय समाजकार्य केलं काय सांगा? सगळं काम चांगलं आहे त्यांचं. वातावरण चांगलं आहे पूर्ण, आणि माणूस गरिबीतनं वर आलेला माणूस आहे. होय. होय, पण त्यांच्यावर टीका केली जाते की ते पुण्यात राहते, ते इथं नाही म्हणून. टीका टिप्पणी आता विरोधक असल्यावर टीका ही होणारच. होय. होय, 100%. तसं आहे, ते पुण्यात राहते, इथे येत नाही का? गावावर नसते ते? इथंच असते की. होय. होय, मग असं कसं काय म्हणते ते? आता विरोधकांना बोलायला पण शब्द नसल्यावर आता काय बोलणार आहेत. त्यामुळे बोलतील काय? होय, बरं. बोलावं लागतंय. बरं. हा, काय चित्र काय असणार आहे? बीजेपी 100%. बीजेपी. होय, बीजेपी. काय मग बोला की. निवडणुका लागल्या, त्या चर्चा रंगल्या, त्या काय हवा हुलजंती गावात? चर्चा चांगलंच आहे आता सध्याला. होय. कोणाची आहे? काय सध्या आता भाजप. भाजपचं काय? काय हो, भाजप सगळी भाजप करायला कसं? भाजप म्हणल्यावर वर सत्ता गल्ली, दिल्ली टू गल्लीपर्यंत, गल्ली टू दिल्लीपर्यंत सगळं भाजपच म्हणल्यावर आता भाजप राहणार. होय. हा, कार्य कसं आहे? काय अरे चांगलं आहे. कार्य चांगलं आहे? हुलजंती गावात काय अडचणी? काय सुद्धा अडचण नाही आता सध्याला. होय. हो. बर बर. काय अडचण नाही त्या? नाही, काय अडचण नाही. निवडून येणार? वनवेज आहे आता नाही, बीजेपी हुलजंतीचा वनवेच होणार काय? वनवे होणार. बर. त्या ठिकाणी ते म्हणतात की हुलजंती गावामध्ये वनवे होईल, कारण दिल्ली टू गल्ली या ठिकाणी भाजप सरकार आहे आणि त्यांचं कार्य आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्येष्ठ नागरिक त्यांची समस्या. मामा नमस्ते. नमस्ते. कन्नड का मराठी? मराठी येत आहे, कन्नड दोन्ही येत दोन्ही आहे. पण येतंय. जिल्हा परिषद निवडणुका लागल्या त्या, हाला काय वातावरण आहे तुमच्या गटात? भाजप जास्त आहे. भाजप जास्त आहे. मला वाटतं अगोदर आपली चर्चा झाली ना निवडणूक कुठल्या विधानसभेला भेट झाली की आहे नाही? आलो तर तुम्ही.
भाजपवर लय प्रेम आहे तुमचं काय हो? हा भाजपवर लय प्रेम आमदार मग आमदार मिळवाय काय का हो, आमदार काय केले आमदारांना केलं तालुक्यात आहे का करू दे नाव सोड, तालुक्यात कसं माणूस ऐकतंय तालुक्यातला माणूस आहे वय हा या ठिकाणी ते म्हणतात तालुक्यातला माणूस आहे हा पण कामं कशी आहेत त्यांची कामं कामावर चांगलाच आहे चांगलं काम आहेत का पण या ठिकाणी विरोधक टीका करतात की जे हा गटातला उमेदवार आहे करणार की हनुमंत दुधाळ शेठ मग त्यांचे संगीत अक्का त्यांचे मिसेस उभारले त्या ठिकाणी संगीत अक्का दुधा ते पुण्यात राहतात ते असं मग टीका करतात काय सांगाल काय टिकायचं का काय काय आहे का ते इथं असतात का उमेदवार होय काम कसं आहे त्यांचं चांगलं आहे काम चांगलं आहे निवडून येतील विरोधकाला काय होईल का नाही मतदान इथं काय अडचण काय येत नाही हा अडचण येत नाही येत नाही हम्म. कोण येत नाही हा भाजपला हा नाही विरोधकाला काय मतदान होईल का नाही इथं विरोध पार्टीला काय मतदान होईल का नाही इथं का नुसतं भाजप होईल नाही. नाही होणार विरोधकाला नाही होणार फक्त भाजप काय माळेवाडी चर्चा काय माळेवाडीचे ते ज्येष्ठ आपल्या जिल्हा परिषद गटात दोन्ही पंचायत समिती गणात बीजेपीचं वार आहे होय. हा. फुलजिंती गटात बीजेपी माळेवाडी स्पेशल काय माळेवाडी माळेवाडी पण बीजेपी जास्त बीजेपी जास्त आहे हा. राऊंड पुट करणारच आहे तिकडं हा. काय असेल ते बीजेपी जास्त असं म्हणणं कसं विरोधक पण आहे तिकडे मतदान पडायला पाहिजे का? आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार साहेबांचं काम चांगलं आहे आमदारांनी भरपूर निधी तालुक्यात दिले प्रत्येक गावात दिले आमदार साहेबांकडे बघून हे सगळं व्यवस्थित चालू आहे. इथं कुठं तर भावनिक राजकारण केलं जाईल का वाटतंय का तुम्हाला नाही भावनिक भावनिक राजकारणाला नाही बळी पडत नाहीत बळी पडणार नाही नाही त्या ठिकाणी भाजपचं कार्य चांगलं आहे आणि कुठं भावनिकाला बळी पडणार अशा पद्धतीने म्हणतात मामा काय म्हणते आमदार टायमाला तुम्ही आलो होते की हा आलतो की आमदार टायमाला पण तेच म्हणलं आपली भेट झाली त्यावेळी मुलाखत तुम्ही भाजप म्हणताय त्यामुळे विचारलं भाजपवर एवढं प्रेम का भाजपवर प्रेम का एवढं असं ते आता संदेश राज भाजप आहे की होय पंतप्रधानावर भाजप आहे की हा मुख्यमंत्री भाजपचा आहे हा सगळं म्हणून म्हणून मुख्यमंत्री आहे पंतप्रधान आहे हा. समजे देश समिती ताब्याला आहे की आता त्यामुळे त्यांच्याकडे जायचं सगळं त्यांच्या ताब्यात आहे म्हणून आपण त्यांच्या बाजूने उभं राहावे अशा पद्धतीने त्यांच्या भावना आहेत काय मग बोलणार का काय फुलजिंती गावात काय चर्चा आहे बोला तर काही इतर मतदार आहेत युवक आहेत त्यांचे संवाद साधूया नमस्कार काय गप्पा रंगले त्या काही चालू आहे इलेक्शनचं चर्चा इलेक्शन चर्चा आहे काय चर्चा आहे कोणाची आहे काय बीजेपी हवा बीजेपी हनुमान शेठ संगीता हा संगीत अक्का दोदा होय अर्जुन शेठ मल्लाळे अजून षटकांमध्ये होय येतील निवडून 100% कार्य कसं आहे तुमचं काय काम काम चांगलं आहे दादांच्या माध्यमातून काम चांगलं आहे होय होय चांगलं काम केलेलं आहे होय या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे आणि बीजेपी बसेल असं तुमचं काय युवक वर्ग काय तुमचं लय महत्वाचं आहे योगदान काय सांगाल बीजेपी बीजेपी सगळे बनवे बीजेपी करून युवक सुद्धा या ठिकाणी भाजपच म्हणतायत अशा पद्धतीने ही चर्चा आहे आम्ही बोलणार काय सांगाल काय? गाव आहे फुलजिंती गावात गाव कुठलं तुमचं माझं गाव उलजंती फुलजिंतीचं का बोला. काय फुलजिंती चर्चा काय सध्या उलजंती चर्चा हा. उलजंती चर्चा त्याचे चर्चा काय करायचं नाही आमचं माणसं आहे ते आम्ही निवडून आणणारच तुमचं माणूस कोण आहे हा? दोन्ही माणसं आमची आहे ते दोन्ही हा. दोन्ही कोण सांगा बोलणार बीजेपीचे बीजेपीचे कोण बीजेपीची नावं तुम्हाला माहिती असलीच पाहिजे ना होय बीजेपीची नावं तुम्हाला माहिती असली पाहिजे ना हा हा का तुम्हाला माहिती नाही माहिती आहे की मग आम्हाला. का तुमच्या तोंडून यायला तुम्ही काय विचारत नाही आम्हाला विचार उलट काय विचारता या ठिकाणी बीजेपी कडून संगीता का दुधाळ उभारले हा, हो, आणि बरोबर. गाण्यामध्ये मल्लिकार्जुन अर्जुन मल्लाळे हा राहू दे हे ना उमेदवार आहेत येतील हा तिकडे जयश्री आहेत की माने ते पण हा राहू दे ना होय. राहू दे ना त्यांना मतदान आम्ही होणार- हा त्यांना मतदान होणार नाही का? आम्ही होणार नाही असं बोललो का आम्ही हा, हा, हा. तुम्ही उलट विचारता होणार का नाही म्हणून होणार नाही आम्ही असं बोललो नाही आम्हाला काय कोणाला जास्त बोलायचं होणार हा कोणाला जास्त होणार बीजेपीला बीजेपीला हा निवडून येणार नाही 100% आलंय समजा आता आलंय 101% अजून मी सांगतो पुढचं काय विचारलं का का बरं 100% काय का बरोबर ना आम्हाला काय त्यांचं हो? कोणतं विरोधक काय टीका करतील काय कोट्यवधी निधी आला पण काम झालं नाही हा राहू दे ना आम्हाला ते कोट्यावधी निधीचं आम्हाला काय पडलंय आमच्यासाठी त्यांनी केलेलं आहे कोणी केलं हा बीजेपीला बीजेपी हा बीजेपीने काय केलं नाही कोणासाठी काय केलं नाही सांगा ना काय काय तुम्ही केलंय? सांगा तुमच्यासाठी काय केलं का नाही काय काय केलंय तुमच्यासाठी काय काय केलं त्यांनी तुम्ही सांगा तुम्ही मी सामान्य माणूस आहे ना तुम्ही सांगा ना काय काय तुमच्या तोंडून यायला पाहिजे आमच्या तोंडून यायला पाहिजे बीजेपीने सर्वसामान्य जनता सरकार शेतीसाठी सगळ्यांना केले कर्जमाफी
केलंय सगळं काय करायचं कर्जमाफी नाही केली केलेले आहे 2-2 लाख रुपये मंजूर झालेले आहे ती होणाऱ्याला मंजूर झाले पीक विमा असेल काय बी होते पण मंजूर झालंय ना कर्जमाफी नाही पीक विमा. अब काय तर मंजूर झालं का नाही आणि ह्याच्या पुढे कधी कोणी केलं होतं का मंजुरी दाखवा ना तुम्ही केलं असलं तर तुम्ही दाखवा केलं कोणी आहे या पुढे शरद पवार केलंय का कोणी केलं का आम्हाला दाखवा ना तुम्ही का काँग्रेसवाले केलंय दाखवा ना तुम्ही दाखवा आणि मग आम्हाला बोला ना तुम्ही कर्जमाफी झाली काँग्रेसच्या काळात नाही, झाली होती किती झाली होती तुम्ही सांगा झालेली आहे कर्जमाफी. तुम्ही अजून आता कर्जमाफी झालेली नाही, नाही नाही, तुम्ही किती झाली होती तुम्ही सांगा ना किती झाली होती तुम्ही आता काय सांगत नाही आपल्या ह्या भागातलं बोलू. नाही तुम्ही काय ऐका. सांगत नाही ह्या भागात काय आहे सध्या काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती काय रस्ते पाणी लाईट सगळी सोय आहे का? आमची सगळी शिक्षणाच्या आरोग्याच्या अहो सगळी सोय आमची आहे. सगळी हा आमचा आमदार तर आमचं सगळी सोय जनते या ठिकाणी उपकेंद्र आलं आरोग्य केंद्राचं हल नाही काय सांगा हा? उपकेंद्र आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी होणार होतं काय जागा हा? सरकारी दवाखाना सरकारी दवाखाना बी चालूच आहे ना हो. कुठं झाला? कुठं चालू आता कुठं चालू आहे आता भोश्यामध्ये चालू आहे उलट तिथे चालू करायचा आम्ही प्रयत्न करू पुढचं आपल्याला चांगलं मतदार भेटलं त्यांनी चर्चा केली आपण त्यांचे असं तीव्र प्रतिक्रिया आहेत की या ठिकाणी भाजप चालेल कारण त्यांचं काम चांगलं आहे काय केलं नाही त्यांनी असं आपल्याला सवाल केला अशा खरंच आपल्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मामा धन्यवाद काय निवांत बसलाय बसलो निवांत काय म्हणते सावली काय नाही वातावरण तापलंय इलेक्शन लागले काय इलेक्शन तापणार कुठं? वातावरण आम्ही मंगळवारचं हा? मंगळवारचं मंगळवारचं आहे काय आपल्याला मतदान काय कुठल्या गटात आहे आपलं अजून 4-5 दिवस आम्ही घेऊ शकत नाही आणि सांगू शकत नाही 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 कुठल्या गटात आहे तुम्ही? आम्ही बीजेपी हा? बीजेपी गटात कुठला आहे कुठं मतदान तुम्ही मंगळवार राहता का इथं राहता उज्जैन इथंच उज्जैन ना मतदान इथं आहे ना हम्म. मग ते सांगा काय चर्चा आहे इथं काय बीजेपी चालू आहे आता काय सगळं सांगितलं BJP चं. ते आता करा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतोय की येथील मतदार असतील बऱ्यापैकी युवक असतील तर या ठिकाणी बीजेपीच्या गोट्यात या ठिकाणी मत मांडताना दिसत आहेत एकंदरीत ते पारडं या ठिकाणी पाहतोय आपण बीजेपीचं जड दिसतंय अशा पद्धतीनं हुलजंती गटातून हुलजंती गावातून आपण हा ग्राउंड स्पेशल करत होतो आणि दर्शको या ठिकाणी पाहू शकता की जास्तीत जास्त मतदार या ठिकाणी बीजेपीला पसंती देताना दिसतंय अशा पद्धतीने हा येथील स्पेशल ग्राउंड पडत होता तरी आता आपण तुर्तास या ठिकाणी थांबतोय तर अशा पद्धतीने नवीन नवीन अपडेट्स आपण तुम्हाला देणार आहोत तरी पाहत राहा अपडेट राहा AR न्यूज धन्यवाद